नमस्कार, मी बशीर जमादार. स्पीड न्यूज मध्ये आपलं स्वागत. सगळ्यात आधी पाहूयात हेडलाईन्स. सलमान खानला जेल की बेल, सर्वांचं लक्ष आज हायकोर्टाच्या निर्णयाकडे. सलमानला सुनावणीसाठी गैरहजर राहण्याची शक्यता. फुटपाथ अपघात प्रकरणी शिक्षा सुनावलेल्या सलमानची राज ठाकरेंनी घेतली भेट. वहिदा रहमान आणि आमिर खानसह इतर कलाकारही गेले भेटीला, पण दोषीला राजाश्रय मिळू नये, भाजपची राज ठाकरे यांच्यावर टीका. जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निकालानंतर सिंधुदुर्गातलं राजकीय वातावरण तापलं. राजन तेलींच्या घरावर झाली दगडफेक. जिल्हा बँकांच्या निवडणुकांचे लागले निकाल. नगरमध्ये बाळासाहेब थोरात, सांगलीत जयंत पाटील आणि बीडमध्ये पंकजा मुंडेंची सरशी. नांदेडमध्ये अशोक चव्हाणांना धक्का. ज्युएनाईल जस्टिस ऍक्ट लोकसभेत एकमतानं मंजूर. गंभीर गुन्ह्यांसाठी 16 ते 18 वयोगटातल्या आरोपींना गंभीर शिक्षा होण्याचा मार्ग मोकळा. केरळमध्ये 4 महिला ऍथलीट्सनी केला आत्महत्येचा प्रयत्न. एकीचा मृत्यू. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचं पत्र. क्रीडा मंत्रालयानं दिले चौकशीचे आदेश. चीनच्या दौऱ्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींची टाइम मासिकाला मुलाखत. चीनप्रमाणे भारताला हुकुमशाही नको असल्याचं केलं स्पष्ट. जाती आणि धार्मिक एकतेचीही दिली ग्वाही. आणि ब्रिटनमध्ये मतमोजणीला सुरुवात. एक्झिट पोलनुसार त्रिशंकू संसदेची शक्यता. कॉन्झर्वेटिव्ह पार्टीला बहुमत मिळण्याचा अंदाज. सलमान खानला जामीन मिळणार की त्याला जेलमध्ये जावं लागणार, याचा फैसला आज होणार आहे. सलमानच्या अंतरिम जामिनाची मुदत आज संपते. या अर्जावर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे. सलमानला जामीन मंजूर केलेल्या न्यायमूर्ती ठिपसे यांच्यापुढे ही सुनावणी होईल. सेशन्स कोर्टानं दिलेल्या निकालाची प्रत सलमानला न मिळाल्यानं त्याला अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला होता. काल संध्याकाळी सलमानच्या वकिलांना या निकालाची प्रत देण्यात आली. सलमान आज सुनावणीसाठी हजर राहणार नाही अशी सुद्धा चर्चा आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल सलमान खानची भेट घेतली. त्यावरून नवा वाद निर्माण झालाय. फुटपाथ अपघात प्रकरणी सलमान खानला दोषी ठरवण्यात आलंय. त्याला शिक्षा सुद्धा झाली. तो जामिनावर असताना त्याला भेटणं योग्य नाही अशी प्रतिक्रिया उमटतायत. तर दोषीला राजाश्रय मिळू नये असं म्हणत भाजपनं राज ठाकरे यांच्यावर टीका केली. काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी सुद्धा सलमान खानची भेट घेतली. बॉलिवूडमधून सलमान खानला पाठिंबा मिळत होता, पण त्या पाठोपाठ राजकीय नेत्यांनी सुद्धा काल सलमानची भेट घेतली, त्यामुळे टीका होते. सलमानला अंतरिम जामीन मिळाला त्यानंतर त्याच्या भेटीसाठी सेलिब्रिटींची सुद्धा रीग लागली. काल सकाळी आमिर खाननं सुद्धा सलमानची त्याच्या घरी जाऊन भेट घेतली. ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांनी सुद्धा वांद्र्यामध्ये सलमानच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली आणि त्याला दिलासा दिला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीचा काल निकाल लागला. सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या निकालानंतर सिंधुदुर्गमधलं राजकीय वातावरण तापलंय. या निवडणुकीमध्ये माजी आमदार राजन तेली यांचा पराभव झाला. काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या पॅनलनं 15 जागा जिंकत आपलं वर्चस्व कायम ठेवलंय. या निकालानंतर राजन तेलींच्या कणकवली इथल्या घरावर अज्ञात लोकांनी दगडफेक केली. दरम्यान राजन तेली यांनी हे कृत्य राणे समर्थकांनीच केलंय असा आरोप करत आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगितलंय. अहमदनगरमध्ये बाळासाहेब थोरातांनी विखेंना शह दिलाय. थोरातांनी 21 पैकी 11 जागा मिळवून सत्ता हस्तगत केली, तर विखे गटाला 10 जागा मिळाल्यात. यंदा थोरात गटाला शह देण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजप आणि शिवसेनेसोबत आघाडी केली होती, पण या अटीतटीच्या लढतीमध्ये थोरातांनी बाजी मारली. सांगली जिल्हा बँकेमध्ये राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि भाजपचे खासदार संजय काका पाटील यांच्या शेतकरी सहकारी पॅनलला 10 जागा मिळाल्यात. पतंगराव कदम यांच्या रयत सहकारी पॅनलला 6 जागा मिळाल्यात. बीड जिल्हा बँकेमध्ये पंकजा मुंडे गटाचा विजय झाला. पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंना तिसऱ्यांदा धोबीपछाड दिलाय. पंकजा मुंडेंच्या पॅनलला 19 पैकी तब्बल 16 जागा मिळाल्यात. नांदेड जिल्हा बँक निवडणुकीमध्ये अशोक चव्हाणांना मोठा धक्का बसलाय. खासदार अशोक चव्हाण यांच्या किसान समृद्धी पॅनलला केवळ 5 जागा मिळाल्यात.
तर सेना भाजप राष्ट्रवादी युतीच्या शेतकरी विकास पॅनलला 16 जागा मिळाल्यात. नांदेडमधल्या घरच्या मैदानावरच अशोक चव्हाणांचा पराभव झाला. मुंबईतल्या बीडीडी चाळीचा पुनर्विकास म्हाडाच्या वतीनं करण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. या संदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक घेऊन मुख्यमंत्रीच्या उपस्थितीत म्हाडा कार्यालयात झाली. रहिवाशांना सर्वाधिक जागा फक्त म्हाडा देऊ शकते, पण काही खासगी विकासक रहिवाशांना हाताशी धरून या पुनर्विकासाला विरोध करतायत. त्यांचा बंदोबस्त करणार असल्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिलाय. धारावी पुनर्विकास देखील अंतिम टप्प्यात आलाय, पण इमारतीच्या उंचीचा निर्णय झालेला नाही. लवकरच केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांशी चर्चा करून यावर अंतिम निर्णय होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं. मुंबईतल्या विक्रोळी भागातल्या संदेश कॉलेजमध्ये परीक्षा सुरू असताना मुख्यमंत्र्यांचा एक कार्यक्रम होता. या परीक्षा केंद्रामध्ये सुश्रुषा हॉस्पिटलच्या रिमोट दाबून भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला. हा कार्यक्रम होता सकाळी 9:15चा आणि विद्यापीठाच्या परीक्षेची वेळ होती सकाळी 10ची. कार्यक्रमाला यायला मुख्यमंत्र्यांना उशीर झाला. ते 11 वाजता आले. त्यावेळी परीक्षा सुरू झाली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकार मंत्री चंद्रकांत पाटील, सुश्रुषा हॉस्पिटलचे संचालक यांची भाषणं झाली. त्यानंतर चहापानही झालं आणि याच सर्व गोंधळामध्ये मुलांना परीक्षा द्यावी लागली. नाशिकच्या काही शाळांमध्ये आर्थिक दुर्बल घटकातील वंचित विद्यार्थ्यांना वेगवेगळी कारणं दाखवत प्रवेश नाकारला जातोय. या विरोधात काल नाशिक महापालिका शिक्षण मंडळासमोर या पालकांनी विद्यार्थ्यांसोबत आंदोलन केलं. शिक्षणाचा हक्क नाकारणाऱ्या शाळांवर कारवाई झाली पाहिजे अशी या आंदोलकांची मागणी आहे. पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांनी एमपीएससी आयोगाच्या निर्णयाविरोधात मोर्चा काढला. शनिवार वाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय असं या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. मुख्य परीक्षेमध्ये 1:8 या प्रमाणात विद्यार्थ्यांची निवड करण्याचा निर्णय एमपीएससी आयोगानं घेतलाय. पूर्वी हा निर्णय 1:13 होता. आत्ताच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होत असल्यानं हा मोर्चा काढण्यात आला. मुख्य परीक्षेमध्ये 1:16 या प्रमाणात विद्यार्थ्यांची निवड करण्यात यावी अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे. पुण्यात कामगार नेते आणि कामगार वकील यांच्यातला वाद चिघळलाय. राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी धमकी दिल्याचा आरोप करत पुणे जिल्हा कामगार कोर्टातल्या 150 वकिलांनी गेल्या 2 दिवसांपासून कामकाज बंद ठेवलंय. धमकी प्रकरणी भोसलेवर कारवाई करण्याची मागणी वकिलांकडून केली जाते. तर दुसरीकडे वर्षानुवर्षे खटले प्रलंबित ठेवून वकील पक्षपातीपणे वागत असल्याचा आरोप राष्ट्रीय श्रमिक आघाडीनं केलाय. या वादामुळे कोर्टाचं कामकाज 2 दिवसापासून ठप्प आहे. यवतमाळमध्ये गुंगीचं औषध देऊन एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना घडली. टीव्ही पाहण्याच्या निमित्तानं पीडित मुलीला घरी बोलवून तिच्यावर बलात्कार करण्यात आलाय. त्या मुलीला नंतर बेशुद्धावस्थेत अंगणात टाकण्यात आलं होतं. तिच्या तोंडातून फेस येत होता. त्यामुळे तिला उपचारांसाठी दाखल केल्यावर ही घटना समोर आली. पीडित मुलीवर यवतमाळच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून तिची प्रकृती आता स्थिर आहे. या प्रकरणी आरोपी विजय खंदारे विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. शिवसेनेच्या शिववड्याला आव्हान देण्यासाठी स्वाभिमान संघटनेतर्फे आता स्वाभिमान वडा स्टॉल सुरू करण्यात आलेत. स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते मुंबईतल्या लोअर परेल भागामध्ये या स्टॉलचं उद्घाटन करण्यात आलं. शिवसेनेचे वडापाव स्टॉल चालवणाऱ्यांमध्ये अनेक अमराठी लोक आहेत. त्यामुळे आता केवळ मराठी असणाऱ्या महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी हे नवे स्टॉल सुरू करणार असल्याचं नितेश राणे यांनी सांगितलं. नाशिक जिल्ह्यातल्या सुरगाणा तालुक्यातल्या बहुचर्चित धान्य घोटाळ्याच्या चौकशी दरम्यान थेट 9 तहसीलदारांच्या निलंबनावर विधानसभेतच शिक्कामोर्तब झालं. संबंधित वाहतूकदारावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र त्यानंतर सरकारच्या वतीनं नाशिकमध्ये कुठलीही पर्यायी धान्य वाहतूक व्यवस्था न केल्यानं याचा फटका थेट गरीबातल्या गरीब लाभार्थ्यांना बसतोय. नैसर्गिक आपत्तींमुळे गेल्या 3 वर्षांपासून शेतकरी अक्षरशः गांजलाय. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या मुलींच्या लग्नाच्या चिंतेनं आत्महत्या केली. ही बाब लक्षात घेऊन शिवसेनेनं परभणीमध्ये शेतकऱ्यांच्या मुलामुलींच्या सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन केलं होतं. त्यामध्ये 105 जोडप्यांचे लग्न लावण्यात आले. त्यांना यावेळी मंगळसूत्र आणि संसारोपयोगी साहित्य सुद्धा देण्यात आलं.
देशात महाराष्ट्र असं राज्य आहे की जिथे स्थानिक भाषेचा आग्रह धरला तर त्याला विरोध होतो. अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांनी मराठी भाषा आग्रहाविषयी खंत व्यक्त केली. दादरच्या शिवाजी मंदिराच्या सुवर्ण महोत्सव काल साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी यावेळी बोलताना शिवाजी मंदिर विकासासाठी जे जे शक्य आहे ते प्रयत्न करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाचा शिवाजी मंदिर प्रमुख साक्षीदार आहे अशा शब्दांमध्ये पवार यांनी शिवाजी मंदिराचा गौरव केला. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते डॉक्टर भालचंद्र नेमाडे यांचा सत्कार आणि त्यानिमित्तानं आजवरच्या ज्ञानपीठ विजेत्यांचा गौरव आणि मराठी भाषेचा सोहळा असा कार्यक्रम गेटवे ऑफ इंडियावर पार पडला. गौरव ज्ञानपीठ विजेत्यांचा गौरव मराठी भाषेचा या कार्यक्रमात वि. स. खांडेकर, कुसुम अग्रज, विंदा करंदीकर या ज्ञानपीठ विजेत्यांचं स्मरण तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ज्ञानपीठ विजेते डॉक्टर भालचंद्र नेमाडे यांचा गौरव सुद्धा करण्यात आला. या कार्यक्रमात या चारही ज्ञानपीठ विजेत्या मराठी साहित्यिकांच्या कलाकृतींवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले. साहित्यिकाला साहित्यकासारखा मान मिळाला, राजकारण्यांसारखा नाही याचा आनंद आहे असं सत्कारानंतर नेमाडेंनी म्हटलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढच्या आठवड्यामध्ये चीनच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी टाइम या आंतरराष्ट्रीय मासिकाला मुलाखत दिली. भारत आणि चीन हे नैसर्गिक मित्र आहेत असं त्यांनी म्हटलंय. या मुलाखतीमध्ये बोलताना मोदींनी भारताच्या लोकशाहीविषयी विश्वास व्यक्त केला. चीनप्रमाणे भारतामध्ये हुकुमशाहीची गरज नाही असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं. लोकसभेमध्ये काल राहुल गांधींनी अमेठीमधला फूड पार्क प्रकल्प रद्द करण्यावरून सरकारला धारेवर धरलं. हा प्रकल्प रद्द करून पंतप्रधान सूड भावनेनं काम करत असल्याची टीका त्यांनी केली. त्यावर उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी हा प्रकल्प 2012 मध्ये म्हणजेच UPA सरकारच्या काळापासूनच रखडला असल्याचं सांगितलं. हा फूड पार्क प्रकल्प रद्द न करण्याची विनंती राहुल गांधी यांनी केली. बटाट्यापासून चिप्स बनवण्यासारखे प्रकल्प फूड पार्क योजनेअंतर्गत अमेठीतल्या 200 एकर जागेत उभारण्याचा निर्णय आधीच्या सरकारनं घेतला होता. पण संबंधित खासगी कंपनीनं हा प्रकल्प उभारायला नकार दिला असल्याची माहिती राजनाथ सिंग यांनी सभागृहात दिली. दाऊद इब्राहिम नेमका आहे तरी कुठे या प्रश्नावरून पुन्हा एकदा संसदेत गदारोळ झाला. केंद्रीय गृहमंत्र्यांनी या संदर्भात निवेदन द्यावं अशी मागणी काँग्रेसनं राज्यसभेत केली. या संदर्भात कोणताही गोंधळ नसून या संदर्भातलं निवेदन केंद्र सरकार सोमवारी देईल असं राजनाथ सिंग यांनी स्पष्ट केलंय. दाऊदच्या हस्तांतरणासंदर्भात भारताने पाकिस्तानकडे कोणतीही मागणी केलेली नाही अशी माहिती CNN IBNच्या सूत्रांनी दिली. दरम्यान पुन्हा एकदा दाऊद पाकिस्तान नसल्याचा दावा पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी केलाय. लोकसभेमध्ये काल ज्युव्हेनाईल जस्टिस ऍक्ट विधेयक मंजूर करण्यात आलं. यामुळे आता 16 ते 18 वयोगटातली मुलांनी गंभीर गुन्हे करणाऱ्या आरोपींप्रमाणे गुन्ह्याच्या प्रमाणात शिक्षा देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या विधेयकाला सर्वच पक्षांनी एकमतानं पाठिंबा दिला. निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर 2000 सालच्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या शिक्षेच्या तरतुदीमध्ये कायद्याने बदल व्हावा अशी मागणी करण्यात आली होती. आता हे विधेयक राज्यसभेत मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. लोकसभेमध्ये काल भंडारा गोंदियाचे खासदार नाना पटोले यांनी शून्य प्रहरामध्ये वेगळ्या विदर्भाची मागणी केली. महाराष्ट्रात राहून विदर्भाचा विकास होऊ शकत नाही असं सांगत त्यांनी विदर्भ वेगळा करावा असं म्हटलंय. विदर्भासाठी राज्याच्या तिजोरीमधून वेगळा निधी देणं शक्य नसल्यानं वेगळ्या विदर्भाची मागणी करत असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलंय. केंद्रीय मंत्रिमंडळानं काल अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. हे अधिवेशन 8 मे रोजी संपणार होतं, पण आता अधिवेशनाचं कामकाज 13 मे पर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे. अनेक विधेयकं प्रलंबित असल्यानं हा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान काळ्या पैशासंबंधीचं विधेयक येत्या काही दिवसांमध्ये चर्चेला आणण्याचा केंद्राचा विचार आहे. तर भूमी अधिग्रहण विधेयकासंदर्भात समितीच्या स्वरूपानुसार अंतिम निर्णय घेण्यात येईल असं सांगण्यात आलंय. केंद्रीय निवडणूक आयोगानं संजय राऊतांना नोटीस पाठवली. मुस्लिमांना मतदानाचा अधिकार नसावा अशा प्रकारचं एक लेख त्यांनी सामना या शिवसेनेच्या मुखपत्रामध्ये लिहिला होता. त्याची गंभीर दखल निवडणूक आयोगानं घेतली. मुस्लिमांचा विकास करायचा असेल तर त्यांचा मतदानाचा हक्क काही काळ काढून घेतला पाहिजे असं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटलं होतं, असं संजय राऊत यांनी आपल्या लेखामध्ये म्हटलं होतं.
काल बाजार बंद होताना सेन्सेक्स 140 अंकांनी उतरला. निफ्टीचा निर्देशांक तर 8,000 पर्यंत जाऊन पोहोचलाय. मार्चमध्ये सेन्सेक्स 30,000 पर्यंत पोहोचला होता आणि त्यानंतर गुंतवणूकदारांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. पण आता 2 महिन्यामध्ये सेन्सेक्समध्ये 3,500 अंकांची घसरण झाली. शेअर बाजाराबरोबरच रुपयाच्या दरात सुद्धा मोठी घसरण झाली. रुपयाच्या दरातही गेल्या 20 महिन्यातला नीचांक बघायला मिळाला. केरळमध्ये 4 ट्रेनी ॲथलीट असलेल्या मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यात एका खेळाडूचा मृत्यू झालाय तर इतर तिघींवर उपचार सुरू आहेत. त्यांनी स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या हॉस्टेलमध्येच आत्महत्येचा प्रयत्न केला. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये त्यांनी वरिष्ठांकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं म्हटलंय. या प्रकारामुळे खळबळ उडाली असून चौकशीला सुरुवात करण्यात आली. दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन क्रीडा मंत्रालयाने दिलंय. ब्रिटनमध्ये यंदाच्या निवडणुका ऐतिहासिक असल्याचं मानलं जातंय, कारण यावेळी चुरशीची निवडणूक आहे. कॉन्झर्वेटिव्ह आणि लेबर या दोन्ही पक्षांमध्ये मोठी चुरस आहे. इथे एकूण 650 जागांसाठी मतदान झालं. बहुमतासाठी 326 जागांची गरज आहे. एक्झिट पोलनुसार कॉन्झर्वेटिव्ह पार्टीला 316 जागा तर लेबर पार्टीला 239 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळे इथे त्रिशंकू स्थितीची शक्यता वर्तवली जाते. काही तासांमध्ये या निवडणुकीचा निकाल हाती येईल. ISIS या दहशतवादी संघटनेनं इराकच्या सर्वात मोठ्या बैजी या तेल शुद्धीकरण प्रकल्पाच्या दिशेनं आता आपला मोर्चा वळवलाय. अमेरिकी लष्कराच्या माहितीनुसार ISISनं या प्रकल्पाच्या काही भागांवर ताबा देखील मिळवलाय. बैजीवर ISISनं संपूर्ण ताबा मिळवला तर अमेरिकी आणि इराकी लष्कराला मोसुलवर पुन्हा ताबा मिळवणं खूप कठीण जाणार आहे. अमेरिका येमेनला $6.80 लाख आर्थिक मदत करत असल्याची घोषणा काल अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी केली. पण येमेनमधली परिस्थिती अधिक बिघडत चालल्यानं आता हौती बंडखोरांवर नियंत्रण मिळवण्यासाठी येमेनच्या हद्दपार झालेल्या सरकारनं संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेला विनंती केली. अमेरिकेनं येमेनवर गेल्या महिन्यांमध्ये केलेल्या हल्ल्यामध्ये अल कायदाचा एक अधिकारी ठार झाल्याचं सांगण्यात येतंय. फ्रेंच नियतकालिक चार्ली हेब्दोवर झालेल्या हल्ल्यानंतर जारी झालेल्या व्हिडिओमध्ये हा अधिकारी दिसला होता. बाल्टिमोरमधल्या कृष्णवर्णीय फ्रेडी ग्रे याच्या मृत्यूप्रकरणी आरोपी अधिकाऱ्यांनी सरकारी वकिलांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना आव्हान दिलंय. 25 वर्षांच्या फ्रेडी ग्रे याचा पोलीस कोठडीत असताना मृत्यू झाला होता. त्यानंतर बाल्टिमोरमध्ये दंगल उसळली होती. फ्रेडीची अटक बेकायदेशीर असल्याचं सरकारी वकिलांनी कोर्टासमोर सांगितलं. काल कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली डेअरडेव्हिल्समध्ये रंगलेल्या सामन्यात कोलकात्यानं दिल्लीचा 13 रन्सनं पराभव केला. कोलकात्यानं घरच्या मैदानावरच दिल्लीचा पराभव केल्यानं कोलकातावासियांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. कोलकाता नाईट रायडर्सनी दिल्ली डेअरडेव्हिल्ससमोर 172 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. पण दिल्लीने 20 ओव्हर्समध्ये जेमतेम 158 रन्स केल्या. सनरायझर्स हैदराबादची टीम काल राजस्थान रॉयल्सवर 7 रन्सनं विजय मिळवत 5व्या स्थानावर पोहोचली. हैदराबादनं पहिली बॅटिंग घेऊन 201 रन्स केले. शिखर धवननं 54 तर मॉर्गननं अवघ्या 28 बॉल्समध्ये 63 रन्स ठोकले. हैदराबादला उत्तर देताना स्टीव्हन स्मिथनं हाफ सेंचुरी केली. त्यामुळे राजस्थानला आशा निर्माण झाली होती. पण त्यांना 202 रन्सचं लक्ष्य गाठता आलं नाही आणि हैदराबादनं 7 रन्सनं या सामन्यात विजय मिळवला. IPLच्या गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स संघाला जेतेपद कायम राखण्याच्या दृष्टीनं दिलासा मिळालाय. त्यांचा प्रमुख गोलंदाज सुनील नरीनवरची ऑफ स्पिन टाकण्याची बंदी मागे घेण्यात आली. पण नरीनला ही अखेरची ताकीद देण्यात आली. BCCIच्या परवानगीमुळे नरीनला बॉलिंग करण्याची परवानगी मिळाली. सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्याच्या वेळी सुनील नरीनची बॉलिंग पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. याबाबत कारवाई करताना BCCIनं सुनील नरीनच्या ऑफ स्पिन बॉलिंगवर बंदी आणली होती. पण टीमच्या वतीनं नरीनची चाचणी घेण्याची विनंती करण्यात आली. या चाचणीमध्ये नरीननं आपल्या शैलीत योग्य बदल केल्याचं आढळून आलं आणि त्यानंतर त्याला बॉलिंगची परवानगी देण्यात आली. मारिया शारापोव्हा आणि माद्रिद ओपनच्या सेमीफायनलमध्ये दाखल झाली. तिनं कॅरोलिन वोझनियाकी हिचा पराभव करत सेमीफायनल गाठली. मारियानं 6-1, 3-6 आणि 6-3 अशा सेट्समध्ये कॅरोलिनचा पराभव केला. आता सेमीफायनलमध्ये तिचा लुसी सॅफेरोवाशी मुकाबला रंगेल. दुसरीकडे सेरेना विल्यम्सनेही कार्ला नेव्हरोचा पराभव करत सेमीफायनलमध्ये स्थान मिळवलंय. फिलिपिन्सचा बॉक्सर मॅनी पॅक्वेओ याच्या खांद्यावर लॉस एंजेलिसमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. फ्लॉइड
मेवेदर विरोधात बिग फाईट हरल्यानंतर 4 दिवसांनी त्याच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली। खांद्याच्या या दुखापतीची माहिती न दिल्यामुळे पॅक्वेओवर खटला दाखल करण्यात आला। दरम्यान त्याच्यावरची शस्त्रक्रिया यशस्वी झाली, पण तो पुढचे 4 ते 6 महिने खेळू शकणार नाही अशी माहिती डॉक्टरांनी दिली। सचिन तेंडुलकरनं काल चेन्नईच्या BMWच्या प्रकल्पाला भेट दिली। त्याला ड्रायव्हिंग आणि वेगवेगळ्या गाड्यांची आवड असल्याचं सांगत BMW सारखी गाडी कशी तयार होते हे पाहण्याचा हा अनुभव म्हणजे एक स्वप्न पूर्ण झाल्यासारखं असल्याचं त्यानं यावेळी सांगितलं। त्यानं यावेळी या प्रकल्पात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांशी गप्पा सुद्धा मारल्या। तिथलीच ही काही दृश्य आपण पाहतोय। आज पीकू सिनेमा रिलीज होतोय। अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण आणि इरफान खान यांची जुगलबंदी यात रंगली। बिग बी आणि दीपिकामधलं वडील मुलीचं नातं कसं साकारलं जातंय ते पाहता येईल। आज दुसरा सिनेमा रिलीज होतोय, तो म्हणजे कुछ कुछ लोचा है। राम कपूरला सनी लिओन भेटते आणि मग गमती जमती करतात हे यात दिसेल। रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा स्टारर असलेल्या बॉम्बे वेलवेट या सिनेमातलं बेहरूपिया हे गाणं नुकतंच रिलीज करण्यात आलं। जॉनी बलराज बनलेला रणबीर आणि रोजी नरोना बनलेली अनुष्का या गाण्यामध्ये आपल्याला रोमांस करताना दिसतील। रईस या सिनेमात कोणतंही आयटम सॉन्ग करणार नसल्याचं स्पष्टीकरण अभिनेत्री कतरिना कैफनं दिलंय। सध्या कतरिना तिच्या इतर सिनेमांच्या शूटमध्ये व्यस्त असल्यानं कोणत्याही आयटम सॉन्गची ऑफर तिनं स्वीकारलेली नाही। सध्या कतरिना अभिषेक कपूरच्या फितूर या सिनेमाच्या शूटमध्ये बिझी आहे। त्यानंतर तिला जग्गा जासूस या सिनेमाचं उरलेलं शूट पूर्ण करायचं आहे। त्यामुळे रईसबाबत कानावर पडत असलेल्या बातम्यांमध्ये फारसं तथ्य नसल्याचं तिनं सांगितलंय। रॉक ऑन या सिनेमाद्वारे इंडस्ट्रीत तणक्यात पदार्पण केलेली अभिनेत्री प्राची देसाई आता या सिनेमाच्या दुसऱ्या भागात सुद्धा आपल्याला दिसणार आहे। या सिनेमाबाबत प्राची सध्या प्रचंड एक्साइटेड आहे। पहिल्या भागामध्ये प्राचीनं फरहान अख्तरच्या पत्नीची भूमिका केली होती। ती फरहानला पुन्हा एकदा संगीत आणि मित्रांच्या साथीनं आयुष्य जगण्यासाठी प्रोत्साहन देते असं या सिनेमामध्ये दाखवण्यात आलंय। या भूमिकेसाठी तिचं फार कौतुक झालं होतं, मात्र आता दुसऱ्या भागात तिची भूमिका कशी असेल याबाबत मोठी उत्सुकता आहे। अभिषेक कपूर दिग्दर्शित रॉक ऑन 2 मध्ये अभिनेत्री श्रद्धा कपूर ही सुद्धा मुख्य भूमिकेत आहे। महिला सशक्तीकरणावर दीपिका पदुकोणचा व्हिडिओ माय चॉईस बाबत दीपिकानं पहिल्यांदाच आपलं मौन सोडलंय। या व्हिडिओमधील सर्वच ओळींशी आपण वैयक्तिकरित्या सहमत नसल्याचं तिनं स्पष्ट केलंय। या व्हिडिओद्वारे विवाहबाह्य संबंधांचा पुरस्कार करण्याचा आपला उद्देश नाही असं सुद्धा तिनं नमूद केलंय। फितूर या सिनेमात कतरिना कैफ आणि आदित्य रॉय कपूर यांची जोडी पाहण्याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे। मात्र त्यासोबतच या सिनेमातल्या भव्य आणि रंजक कॉस्ट्युमचीही चर्चा बॉलिवूडमध्ये रंगली। पण राष्ट्रीय पुरस्कार विजेती आणि या सिनेमाची कॉस्ट्युम डिझायनर निहारिका खान हिनं वर्षभर काम केल्यानंतर हा सिनेमा सोडलाय। प्रोडक्शन हाऊसला आपण डिझाईन केलेले कपडे परवडत नसल्यानं आपण हा सिनेमा सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचं निहारिकानं स्पष्ट केलंय। जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांनी नुकतंच मुंबई फिल्म इंडस्ट्रीसाठी एका खास डिनरचं आयोजन केलं होतं। त्याचीच परतफेड करण्याचा निर्णय इंडस्ट्रीकडून घेण्यात आलाय। त्यासाठीच वेलकम टू कराची या सिनेमाची टीम या सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी काश्मीरला जाणार आहे। भारतीय सिनेमाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखादा सिनेमा प्रमोशनल टूरसाठी 3 दिवसांचा काश्मीर दौरा करणार आहे। वेलकम टू कराची या सिनेमाची संपूर्ण टीम या टूरमध्ये सहभागी होणार आहे। येत्या 28 मे रोजी हा सिनेमा रिलीज होतोय। बॉलिवूडमधल्या 2 कलाकारांमध्ये सतत चढाओढ लागलेली आपल्याला दिसते, मग ते हिरो असोत किंवा हिरोईन्स। पण अभिनेता अर्जुन कपूरनं नुकतंच आपली सहकलाकार जॅकलिन फर्नांडिसचं जाहीर कौतुक करणारं ट्विट केलंय। जॅकलिन ही आजवर आपण पाहिलेल्या व्यक्तींपैकी सर्वात पॉझिटिव्ह व्यक्ती आहे असं त्यानं लिहिलंय। एका चाहत्यानं विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अर्जुननं हे ट्विट केलं। नवाजुद्दीन सिद्दीकीची फ्रान्सवारी थोडक्यात हुकली, कारण त्याचा भाऊ शम्स नवाब सिद्दीकीनं तयार केलेल्या लघुपटाची निर्मिती त्यानं केली होती। हा लघुपट कान फिल्म फेस्टिवलमध्ये नॉन कॉम्पिटिशन सेक्शनमध्ये दाखवण्यात येणार आहे। हा लघुपट मुस्लिम समाजात प्रचलित असलेल्या हवाला कायद्यावर आधारित आहे। या कायद्यानुसार एका घटस्फोटित पुरुषाला दुसऱ्या स्त्रीशी विवाह करायचा असल्यास तिलाही आधी लग्न करून घटस्फोट घेण्याची सक्ती करण्यात येते। या कायद्यावर हा लघुपट आधारित असला तरी सुद्धा बजरंगी भाईजान या सिनेमाचं शूटिंग सुरू असल्यानं नवाजला इच्छा असून सुद्धा या लघुपटाच्या स्क्रीनिंगला हजर राहता येणार नाही।
कमलेश भडकमकर यांच्या तुझ्या सवे तुझ्या विना या ऑडिओ सीडीचं प्रकाशन भारतकुमार राऊत आणि नीना राऊत यांच्या हस्ते झालं। त्यावेळी तुझ्या सवे तुझ्या विना हा कविता आणि काव्य वाचनाचा कार्यक्रम सादर झाला। कमलेश भडकमकर यांनी या शोला संगीत दिलंय। अगदी वारा कांत शांता शेळकेंपासून मिलिंद जोशी स्पृहा जोशीपर्यंतच्या कविता या कार्यक्रमात सादर झाल्या। शब्द सुरांचा हा मेळ रसिकांनी एन्जॉय केला। आता पाहूया पुण्यामध्ये आपुलकी या संस्थेनं आंबा महोत्सव भरवला। याविषयी सांगते आमची रिपोर्टर हलीमा कुरेशी। थेट रत्नागिरीतूनच आणलेला हापूस जर तुमच्या IT कंपनीजमध्येच उपलब्ध झाला तर अशीच काहीशी संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आपुलकी या संस्थेतर्फे। आपण जर पाहिलं तर भरपूर सारे आंब्याचे जे बॉक्स आहेत तुम्हाला इथे दिसतील। या आंब्याच्या सगळ्या पेट्या ज्या आहेत त्याच्यामध्ये रसाळ आणि अतिशय सगळ्यांचा आवडता लाडका असा हा हापूस आंबा आहे आणि तो पुण्यातील हिंजवडी येथील सिम्फनी या कंपनीमध्ये तो उपलब्धही करून देण्यात आलेला आहे। नेमकं काय ग्राहकांचा आणि शेतकऱ्यांचा अनुभव आहे तोही आपण पाहणार आहोत। मला सांगा नेमका काय अनुभव येतो तुम्हाला इथला हा जो आंबा आहे हापूस काय वेगळेपण जाणवतो? बेसिकली आमच्या लोकांकडे वेळ कमी असतो, म्हणजे बाकी कुठल्याही गोष्टींपेक्षा जर एक चांगला वस्तू जर आपल्याकडे हातात आली असेल तर ती खूप महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे कंपनीमध्येच। आणि दुसरा त्यातला जो भाग आहे तर तो म्हणजे की आपुलकी ह्या नावामध्ये जी आपुलकी आहे ना, म्हणजे की थेट शेतकऱ्यांना फायदा होतोय, आपल्याला शेतकऱ्यांशी बोलता येतं आणि त्यांच्याकडून ज्यांनी प्रोड्यूस केली वस्तू बनवली आहे त्यांच्याकडूनच जर ती माल विक्री करण्यात आले तर त्याचाच वाद वेगळा आहे असं माझं मत आहे। तुम्ही आपुलकी संस्थेतर्फे हे सगळं आयोजित करताय, नेमकं काय प्रतिसाद मिळतो आणि काय नेमका उद्देश आहे? याच्या संदर्भात आम्ही मागे संत्र्याचा महोत्सव केला होता, जिथे आपण संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना असंच IT मध्ये डिफरंट कंपनीजमध्ये आपण टायअप करून त्यांना विक्रीची एक फॅसिलिटी अवेलेबल करून दिली होती। आणि आता आपण तोच प्रयोग आपण आंब्याच्या बाबतीत करतो आहे। तर उद्देश एकदम सरळ आहे की जो त्याच्यासाठी परिश्रम घेतो त्याला त्याचा रिटर्न्स चांगल्या प्रमाणात मिळावा। काय शेतकऱ्यांना नेमकं काय वाटतं ते जाणून घेऊयात। काय नेमकं सांगाल की उत्पादन जे आहे तुमचं ते कशा प्रकारे प्रतिसाद मिळतो लोकांचा इथे? साधारण 40% फरक पडतो। साधारण मार्केटमध्ये जर तुम्ही घ्याल किंवा मार्केटमध्ये जर माल द्याल, एक चेन असते आणि त्याच्यातून ती ग्राहकांपर्यंत पोहोचेपर्यंत तो खूप महाग होत जातो, मात्र इथं अतिशय माफक दरामध्ये तो उपलब्ध होतो आणि अर्थातच आपल्या कामाच्या ठिकाणी तो उपलब्ध झाल्यामुळे त्याची मजा जी काय ती काही वेगळीच असते। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह हलीमा कुरेशी, IBN लोकमत, पुणे। स्पीड न्यूज मध्ये आता इथंच थांबूया। आपण जाता जाता पाहूयात काल गेटवेवर रंगलेल्या मराठी भाषा सोहळ्याच्या कार्यक्रमातलं पद्मजा फेनानी यांनी सादर केलेलं एक गाणं। भिजल्या